सर भाऊबीजेला नेमकी कधीपासून सुरुवात झाली? म्हणजे जशी सृष्टीची निर्मिती झाली तशी सुरुवात झाली. बऱ्याच लोकांना हे माहित नाहीये की भाऊबीजेला सुरुवात कोणी केली. हं. भाऊबीजेला सुरुवात यमानी केली. बघा आता दिवाळी, यम, चित्रगुप्त ह्या गोष्टी ऐकायला विचित्र वाटतात, खूप लोकांना माहितीच नाही. बरोबर. यमाच्या भीतीमुळे यम मागं पडला, चित्रगुप्ताच्या भीतीमुळे चित्रगुप्त मागं पडला. परंतु या दिवाळीमध्ये लक्ष्मी आणि कुबेराच्या स्मरणाबरोबरच यमाचं स्मरण करणं गरजेचं आहे, कारण यमालाच धर्मराज असं म्हटलेलं आहे. फार पूर्वीच्या काळी बहीण भावांची लग्न व्हायची, बरोबर. कारण ती व्यवस्था तशी होती. आणि सगळ्यात पहिल्यांदा बहिणीशी विवाह करण्याला विरोध कोणी केला असेल तर तो यमानी. त्यानं यमी बरोबर विवाह करायला सगळ्यात पहिला विरोध केला आणि त्या दिवसापासून भाऊबीजेची संकल्पना सुरू झाली आणि ती आजतागायत आपण पाळत आलेलो. बरोबर. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊ राया, वेड्या बहिणीची वेडी रे माया. पण आता बघतो आपण की इस्टेटीसाठी ती माया कुठे जाते? पातळून जाते. घर दार गाडी बंगला एवढंच आहे का सगळं? भाऊ बहिणीला विसरून जातो, बहीण भावाला विसरते, एवढ्या मोठमोठ्या दऱ्या निर्माण होतात. पण मी आजच्या दिवशी आवाहन करतो की ज्या बहीण भावांमध्ये ताटातूट झालेली आहे किंवा या फालतू इस्टेटी बिस्टेटी या गोष्टींवर जर वाद झाले असतील तर त्यासाठी शास्त्रकारांनी भाऊबीज, रक्षाबंधनासारखे दिवस ठेवले तर ते सगळं विसरून जावं. जसं जैन धर्मियांमध्ये क्षमापना दिवस असतो, क्षमा मागितली जाते, तशी आपल्याकडे ह्या अशा दिवसांच्या माध्यमातून आपण क्षमा मागू शकतो एकमेकांची. तुला माहितीये, जीवनामध्ये जर एखादा माणूस आपल्याला फार पीडत असेल आणि आपल्यामुळे त्याचं जर मन खूप दुखलेलं असेल आणि याची आपल्याला जाणीव असेल आणि तरी तो आपल्याशी खूप वाकड्यात शिरत असेल तर आपण असं समजतो की पूर्वजन्मीची काहीतरी शत्रुत्व किंवा दुश्मनी त्याची आहे. म्हणून तुला आजच्या दिवशी एक छानसा उपाय सांगतो. भाऊ बहिणींचा एकमेकांची जर वाकडा असेल तर आज ते विसरून जायचंय आणि शांतपणाने बहिणीने भावाची किंवा भावाने बहिणीचं जर वाकडा असेल तर शांतपणे एकांतात बसून मनोमन हृदयापासून त्या आत्म्याची माफी मागायची. हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. किंवा माझ्या हातून जे काही चुकलं असेल, मन दुखलं असेल, या जन्मी चुकलं असेल, गेल्या जन्मी चुकलं असेल, माझ्या हातून जी जी चूक झाली असेल ते माझी ताई, हे माझ्या बहिणी, तुम्हाला माफ करशील, असं त्या आत्म्यापासून आत्म्याला आवाज द्या. आपोआपच भावामध्ये किंवा बहिणीमध्ये वैर असेल तर ते मिटण्यासाठी मदत होईल. आणि आज भाऊबीजेच्या निमित्ताने हाच संदेश घ्या की इस्टेटी येतात जातात पण नाती ही अबाधित असतात. बहीण भावांचं प्रेम अबाधित राहिलं पाहिजे. अगदी खरंय. सर यमाचा विषय निघालेलाच आहे म्हणून विचारायचं की यमतर्पणा म्हणजे नेमकं काय? हा, जसं धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान केलं जातं तसं ह्या पूर्ण दिवाळीच्या दिवसांमध्ये यमांचं स्मरण केलं जातं. यमदीपदानाच्या दिवशी यमाला कणकीचा दिवा दाखविला जातो. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत. तर यमतर्पणा मात्र ही पारंपरिक पद्धती आहे. याच्यामध्ये यमाला अर्घ्य दिलं जातं. याशिवाय यमाची जी 21 नावं आहेत त्या 21 नावांना घेऊन यमाला प्रार्थना केली जाते. बरोबर. यमाला आवाहन करून नमस्कार केला जातो. म्हणजे हे यमा तुम्हाला उचलून ने म्हणून नाही, तर ज्यावेळेस तुम्हाला उचलून नेशील त्यावेळेस माझं पूर्ण आयुष्य पूर्ण होऊ देत, मला अपमृत्यू येऊन देऊ नको आणि नुसताच मला येऊन देऊ नको तर माझ्या कुटुंबातले जेवढे सदस्य आहेत त्यांना कोणालाही अपमृत्यू येऊन देऊ नको. सगळ्यांना सुखेनैव जीवन मिळू दे आणि धर्मराजाचा आशीर्वाद आणि यमाचा आशीर्वाद असेल. लोक देवांच्या मागं, लोक पितरांच्या मागं पळतात पण यमाला कोणी नमस्कार करत नाही. पण तुम्ही या दिवसांमध्ये यमात अर्पणा करा, यमाची उपासना करा, भाऊबीजेच्या दिवशी त्या यमाचं स्मरण करा, यमीचं स्मरण करा आणि बघा तुमचं जीवन किती आनंदमय होत आहे. सर वास्तुशास्त्रात नेमकं भाऊबीजेला काय महत्व आहे, रादर भावा बहिणींना काय महत्व आहे? जसं वास्तू पुरुष असतो तशी वास्तू स्त्री पण आहे आणि त्या वास्तू स्त्रीमध्ये राहणारे जे ते बहीण भाऊ आहेत तर वास्तू पुरुषाला जितकं महत्व आहे तितकंच त्या वास्तू पुरुषाच्या पाठीवर राहणाऱ्या लोकांना महत्व. बरोबर. घर कशामुळे बनतं? आई वडिलांमुळे आणि त्यांच्या असलेल्या मुलाबाळांमुळे. ज्याला फक्त मुलंच आहेत किंवा ज्याला फक्त मुलीच आहेत त्यांना कळेल की भावाला जर बहीण नसेल आणि बहिणीला काय भाऊ नसेल तर काय मनाला वेदना होतात. खरी गोष्ट आहे. आणि म्हणून एक मुलगा आणि एक मुलगी आणि पती पत्नी याला एक चौकोनी कुटुंब मानलं गेलेलं आहे. त्यामुळे ज्या वास्तूमध्ये असं चौकोनी कुटुंब असतं त्या वास्तूमध्ये आत्यंतिक प्रेम नांदतं असं पाहण्यात आलेलं आहे. मुलगी जी असते ती आपल्या पित्यावरती जीवापाड प्रेम करते आणि मुलगा आपल्या आईवर जीवापाड प्रेम करतो. इथे प्रेमांची विभागणी होते आणि थोडक्यात ही विभागणी तशी विभागणी होत नाही. मला काय म्हणायचं लक्षात आलं ना की या पद्धतीने जे संसार चक्र आहे ते अबाधित आणि सुंदर चालतं आणि मायेला कुठेही, समजा आता मुलगाच आहे आणि तो मुलगा आईवर प्रेम करतोय तर बापाकडे तो लक्षच देत नाही किंवा त्याच्याशी वाकडेपणा घेतोय तर मग बापाला कुठेतरी रुकरुक लागते. किंवा मुलगी अगदी पित्यावरती जास्त जीव टाकते, आईकडे लक्षच देत नाही. असं होऊ नये म्हणून सृष्टीने जी काही रचना केली आहे म्हणून बहीण भाऊ एका घरामध्ये असणं खूप शास्त्रकारांनी चांगलं मानलं गेलेलं आहे. त्या घराला परिपूर्ण घर मानलंय आणि म्हणून तर
जसं की असं म्हटलंय की पुत्राशिवाय मोक्ष नाही, तर कन्यादानाशिवाय सुद्धा मोक्ष नाही असं म्हटलंय. खरी गोष्ट म्हणजे आहे. नुसतंच पुत्र पुत्र किंवा नुसतीच कन्या कन्या नाही, तर दोघांनाही तितकंच महत्व शास्त्रकारांनी दिलंय. बरोबर. तुम्ही अगदी भाऊ आणि बहीण या दोघांचं नेमकं काय स्थान आहे घरातलं ते सांगितलं. हो. पण असं असलं, प्रेम जरी असलं तरी सुद्धा अनेकदा वाद असतात भावा बहिणींमध्ये संपत्तीवरून. अगदी बरोबर. तर त्याच यात घरावरनं, ज्या त्याच वास्तूवरनं. घरावरून. हां, हां. तर तिथेही वास्तुदोष असतो? 100% वास्तुदोष असतो. सगळ्यात पहिल्यांदा हे समजण्यासाठी आपल्याला पत्रिका सुद्धा बघायला लागते. ज्या मुलांच्या किंवा मुलींच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानामध्ये मंगळ राहू असतो, अशा भावांचं आपल्या बहिणींशी अजिबात पटत नाही, हे अगदी 100%. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा पत्रिका चेक करून, म्हणून तर मी नेहमी म्हणतो की प्रत्येक वास्तुतज्ञ हा चांगला ज्योतिषी पाहिजे. कारण ग्रह आणि गृह या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि म्हणून जर चतुर्थ स्थान बिघडलेलं असेल तर सर्वात प्रथम त्या चतुर्थ स्थानाच्या शांतीसाठी काही उपाय करणं गरजेचं असतं. शांती म्हणजे पूजा अर्चा होम हवन नाही, त्यासाठी बरेचसे उपाय दान धर्म वगैरे सांगितले बरोबर. जे आधुनिक काळा अनुकूल आपण करू शकतो. आणि जर पत्रिकेत दोष नसेल तर मग आपण वास्तू परीक्षण करतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की ज्या ज्या वेळेस आपण आग्नेय कोपऱ्यामध्ये पाणी पाहतो त्यावेळेस त्या घरामध्ये फार मोठे मतभेद असतात, पती पत्नींचे, बहीण भावांचे, सासू सुनांचे. म्हणून आग्नेय कोपऱ्यात पाणी असणं हे बहीण भावांच्या सुद्धा प्रेम संबंधामध्ये अडथळा निर्माण करणारे असतात, त्यांच्या मायेमध्ये खंडन करणारे असतात. आणि म्हणून आग्नेय कोपऱ्यातलं पाणी, सिंक किंवा पाण्याची टाकी किंवा सेफ्टी टँक नसेल तर ते बरं, असेल तर मात्र भाऊ बहिणीचं तोंड बघत नाही, अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. खरी गोष्ट आहे. हा. सर, दिवाळी आपण एवढी छान पद्धतीने साजरी करतोय, आज भाऊबीजेचा दिवस आहे. होय. तर त्या अनुषंगानेच विचारायचे की आज भाऊबीज कशी साजरी करावी? आपण सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे तू खूपच छान प्रश्न विचारला आणि मगाशी बोलता बोलताही मी तुला म्हटलं की ज्याला बहीण नाही किंवा ज्याला भाऊ नाही त्यांनी काय करायचं, हाही प्रश्न आहे. पण ज्या बहिणीला भाऊ नाहीये अशांसाठी पहिल्यांदा सांगू. आणि मग आपण बरोबर. छानसं तबक, त्याच्यामध्ये हळदी कुंकू, एखादा हळकुंड म्हणजे आपण त्याला लेकुरवाळा हळकुंड म्हणतो. आणि सुपारी हे चिरंजीवतेचं प्रतीक आहे. सोनं म्हणजे सोन्यासारखं राहा हे प्रतीक आहे. अक्षता म्हणजे ज्याला क्षती पोहोचत नाही म्हणून अक्षता. आपण दिवा ठेवतो, दिवा म्हणजे असा चिरंजीव हो, सतत म्हणजे तेवता राहा. आणि अशा पद्धतीने ते सगळ्यात पहिल्यांदा गंध लावलं, त्याच्यानंतर अक्षता त्याच्या कपाळी लावल्या, मग आपण ते सोन्याची अंगठी फिरवतात डोक्याभोवती. आणि तिशी पूर्ण फिरवत नाहीत बरं का, ती अर्धीच फिरवली जाते. कारण पूर्ण फिरवली तर ती दानात द्यावी लागते. ज्यावेळेस पूर्ण फिरवली जाते त्यावेळेस तिचं दान केलं जातं, म्हणून ती अर्धवट फिरून पुन्हा अर्धवट फिरवायची. सुपारीप्रमाणे तू चिरंजीव राहा म्हणून ते आहे, तो एक प्रथा आहे. आणि मग त्याला ओवाळायचे 3 वेळा, 7 वेळा, 11 वेळा. मग भाऊ त्या ओवाळणी म्हणून जी काही छानशी छोटीशी गिफ्ट देईल ती आनंदाने स्वीकार करायची. हा झाला छोटासा भाग. पण आता एखाद्या बहिणीला भाऊच नाहीये तर मग काय करायचं? तर तिने चंद्राला ओवाळायला सांगितलंय आणि वास्तुशास्त्राने वास्तुपुरुषाला भाऊ म्हणून सांगितलंय. म्हणजे तुम्हाला जर का भाऊ नसेल तर काय हरकत नाही, तुम्ही त्या वास्तुपुरुषाला हळदी कुंकू व्हा, त्याला तुम्ही त्याची ओवाळणी करा आणि तो तुम्हाला जी ओवाळणी देईल ती तुमचा भौतिक भाऊ सुद्धा देणार नाही. म्हणजे सांगण्यास तत्पर आहे, साईबाबांसारखे दैवत आहे की तुम्ही त्या गुरूंना भाऊ म्हणा. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो, असं म्हणून साईबाबांना ओवाळा. हा, आता ज्या भावाला बहीण नाही त्यांनी मात्र एखाद्या मुलीला, स्त्रीला आपली बहीण म्हणून समजावं आणि तिच्या प्रती आदर आणि प्रेम व्यक्त करावं. बरोबर. भाऊबीजेच्या दिवशी आज खरं तर ओवाळणी म्हणूनच तुम्ही मला एवढी छान माहिती दिली, त्याबद्दल खरंच धन्यवाद.